लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा युवा नेते विक्रांत श्यामसुंदर शिंदे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून शासकीय रुग्णालय ते फळे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम राबवित आपला वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच मराठा सेवा संघ मुलींचे वसतिगृहात 21,500 रुपयाचा धनादेश देण्यात आला। या प्रसंगी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक मधुकर देशमुख, इंजिनियर शेरा पाटील, विक्रांत श्यामसुंदर शिंदे, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोले, अंकुश कोले, सोपान नेवल पाटील, बालाजी पाटील सूर्यवंशी, सग्रीव कदम व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आज या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने नवा मोंढा नांदेड येथे मुलीचे वसतिगृह गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी चालते। त्याचबरोबर मुलाचे वसतिगृह या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने चालते। या ठिकाणी विक्रांतदादा शिंदे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी या मुलीच्या वसतिगृहाला या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी त्यांच्यातर्फे या ठिकाणी हातभार म्हणून या हॉस्टेल चालवण्यासाठी एक हातभार म्हणून या ठिकाणी त्यांनी मदत या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी मधुकर मामा देशमुख, इंजिनियर शेरा पाटील साहेब, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाषराव कोल्हे, अंकुश कोल्हे, सोपान नेवल पाटील हे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। आणि आम्ही सर्व जे हॉस्टेलमधील आत्तापर्यंत शिकलेले सगळे विद्यार्थी असतील किंवा जे वसतिगृहासाठी या ठिकाणी दिवसरात्र मेहनत घेतात, या सर्वांकडून विक्रांतदादा यांना दीर्घ आयुष्यासाठी या ठिकाणी शुभकामना देतो। त्याचबरोबर त्यांच्याकडून अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य उत्तरोत्तर घडो हेच ह्या जन्मदिवसानिमित्त त्यांना सदिच्छा देतो। इथं मराठा सेवा संघाचं मी आज कार्य पाहिलं आहे। मी खूप प्रसन्न झालो की मराठा समाज व काही इतर समाजाचे पण एवढ्या चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्था होत आहे, जेवणाची, खाण्याची, शिक्षणाची, राहण्याची। आणि ह्याबद्दल मला असं वाटलं की मला पण ही एक सेवा करण्याची मला ही एक संधी वाटली। इतर अवांतर खर्च करण्यापेक्षा, सेलिब्रेशन करण्यापेक्षा, बर्थडेचे म्हणजे केक कापण्यापेक्षा माझा जर इथं काही उपयोग होत असेल, मदत होत असेल तर त्याच्यात मी खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे। आणि मला ही संधी भेटली की एवढ्या एका चांगल्या कामाला मी माझं थोड्या छोटेखानी योगदान देऊ शकतो, ह्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटत आहे। इथली जी पूर्ण टीम आहे, मधुकर मामा, शेरा पाटील सर, मधुकर देशमुख साहेब, सोपान पाटील, संतोष पाटील आणि कोल्हे बंधू, ते मला एक इन्स्पिरेशन म्हणजे एक प्रेरणादायक एक समाजसेवा कशी करावी आणि समाजाला काय देणं आहे त्याचा आपण कसं पूर्ण करावं हे मला आज हे पाहायला भेटलं आहे। आणि याबद्दल नक्कीच मी खूप संतुष्ट आणि समाधान आहे। परत एकदा त्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल आणि हे मला एक दाखवून दिल्याबद्दल की कसं मेहनतीनं आणि चांगल्या विचारानं कोणतंही काम करता येते हे पाहून मी प्रसन्न झालो आणि मला खूप चांगलं वाटलं।